नमस्कार नमस्कार नमस्कार. मी सुशील कुलकर्णी. तीनदा नमस्कार का करतोय असा प्रश्न पडला असेल. करावा लागतो. कधी कधी असं काहीतरी लोक बोलून जातात ना की प्रश्न पडतो की आपण काय सांगावं या माणसांच्या वरती. सामनात अग्रलेख छापून आलाय. सामनामध्ये ते दैनिक आहे ना सामना नावाचं, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं मुखपत्र, ज्याचे संपादकही उद्धव बाळासाहेब ठाकरेच आहेत, ज्याचे मुद्रकही जाऊ दे कोण जे असतील ते असतील. मला गुळाचा गणपती आठवतो. गुळाचा गणपती नावाचा चित्रपट पु ल देशपांडेंनी केला होता. त्याची जाहिरात केली जायची. सब कुछ पुलं म्हणजे सगळंच पुलं होते. कथा, पटकथा, गीत, दिग्दर्शन, अभिनेता असं सगळं पुलं होते. म्हणून त्याची जाहिरात केली जायची सब कुछ पुलं. चित्रपट जोरदार आपटला, डब्यात गेला, नुकसानीत गेला आणि पुलंनी नंतर याच्यावरही कोटी केली. पुलं म्हणाले चित्रपट सब कुछ पुलं होता. कथा, पटकथा, संगीत, गीत, अभिनेता आणि प्रेक्षक सुद्धा, म्हणजे प्रेक्षकही फक्त पुलंच लाभले असं पुलंना म्हणायचं होतं. असा तो सब कुछ पुलं. तसं सब कुछ ठाकरे असलेला सामना म्हणजे प्रकाशक, संपादक, मालक, मुद्रक, वाचक सुद्धा, म्हणजे दुसरं कोणीच त्याच्यामध्ये सहभागी नसतं असं वर्तमानपत्र सामना. आता या सामनात काय लिहिलंय याचा अग्रलेख लिहिला जातो आणि या अग्रलेखाची चर्चा होते. बाकी सामनाच्या अग्रलेखाशिवाय कशाची चर्चा होत नाही. का बरं मराठी माणूस सामना गोड मानून घेतो तुम्हाला माहित आहे? एक गाणं आहे बघा आपल्याकडं, चुकले मुकले शब्द मुलांचे गोडच जनकाते, बघुनी त्यांच्या बालिश लीला मनी हर्ष दाटे. म्हणजे आपल्या लहान मुलांनी काही बोबडं बोललं, त्यानं काही चूक केली, काहीतरी मोडलं की आपल्याला मजा वाटते ना. तसं सामनाचा अग्रलेख वाचताना वाटत असतं. लेकरात चलत राहतं, बोलत राहतात, काहीतरी लिहित राहतात. पण लेकरू जेव्हा तोंड सोडून बोलायला लागतं ना तेव्हा मात्र लेकराच्या पाठीत कुणीतरी धपाटा घालतं किंवा बाऊ येईल असं सांगतं. या सामनामध्ये अग्रलेख लिहिलाय आणि या अग्रलेखामध्ये चक्क शरद पवारांच्या वरती टीका करण्यात आली आहे. टीका अशी करण्यात आली आहे की राष्ट्रवादीचा वारसदार नेमण्यात शरद पवारांना अपयश आलं आहे. राष्ट्रवादीचे अनेक माणसं भाजपकडं जायला इच्छुक आहेत. कोण लिहितंय? हॅलो, कोण लिहितंय? सामनात कोण? एक तर उद्धव बाळासाहेब ठाकरे, म्हणजे उद्धव नंतर मुद्दाम पॉज घेतला मी, म्हणजे कळावं, लक्षात यावं आपल्या सगळ्यांच्या म्हणून, किंवा लिहिणारे फार तर संजय राऊत. हे लिहितायत वारसदार नेमण्यात अपयश आलं. अहो, ज्याला वारसदार होण्यात अपयश आलं तो लिहितोय वारसदार नेमण्यात अपयश आलं. बाळासाहेबांचा हिंदुत्वाच्या धगधगत्या अग्निकुंडाचा वारसा सोबत घेऊन जायचा असेल तर त्याला तेवढंच धगधगतं काळीज लागतं. हे दुगदुगतं काळीज घेऊन निघालेले उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांनी दिलेला किंवा बाळासाहेबांच्याकडून घेतलेला वारसा टिकविण्यात अपयश आलंय, मिळालेला वारसा, आणि ते दुसऱ्यावर टीका करतायत. वारसा नेमण्यात अपयश आलं. उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना आल्यापासून जी काही अधोगती सुरू झालेली आहे त्या वारशाचं यश म्हणायला हवं का? चला, एक वेळ शरद पवारांच्या पक्षाचा वारसा अजून कोणाकडे जायचा राहिलाय, यश की अपयश ठरायचं राहिलंय. पण ज्याला वारसा मिळूनही आपल्याला काही खास करता आलं नाही अशा माणसांनी शरद पवारांना सांगायचं वारसा तयार करण्यात अपयश आलं. अहो, ज्यांनी वारशात मिळालेला पक्ष पार बुडवून टाकला, संपवून टाकला, त्यांना शिवसेना हे नाव राहिलं नाही, शिवसेनेचं चिन्ह राहिलं नाही. गावोगाव चर्चा करत फिरतात की माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, माझं हे चोरलं, माझं ते चोरलं. त्यांनी सांगायचं अपयश आलंय म्हणून. त्यांनी किमान आपल्याला सांगण्यासाठी काहीतरी अधिकार आपल्याकडे आहे का? आमच्याकडे एक म्हण आहे,
ज्ञान सांगतो लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला. आपल्या नाकाला शेंबूड आहे आणि लोकाला नाक साफ करण्याचा सल्ला देणारे हे सगळे कोणत्या कॅटेगरीत येतात जरा बघा. म्हणजे उगा आपल्याला एक पेपर आहे, कोणी वाचो न वाचो, सब कुछ ठाकरे असलेला एक पेपर आहे म्हणून त्यात लिहित राहायचं, म्हणून त्यात बोलत राहायचं. याच विषयावरती लोक आपल्यावर आगपाखड करू शकतात, याचं भान उद्धव ठाकरेंना असेल का? बरं असेल तरीही ते हाती तलवार घेतलेला, राजाच्या माशा उठवायला बसवलेलं माकड, या सगळ्या प्रकारात ती जाणीव राजाला होऊ देतंय का? हा सगळ्यात माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे. दुसरं वाक्य आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक गट भाजपत जायला इच्छुक आहे, तो भाजपात प्रवेश करण्यासाठी असूसलेला आहे. अरे क्या यार, उनकी क्यों देख रहे हो? त्यांची फाटकी चड्डी बघण्यापेक्षा आपल्या चड्डीच्या टरकाळ्या उडाल्यात ते जरा बघून घ्या. आपले 40 आमदार सोडून गेलेत. आता सोडून गेलेत हा शब्द वापरत नाही, आपल्या 40 आमदारांनी आपल्याला त्या घरातून हाकलून दिलेलं आहे, बाहेर जा म्हणून सांगितलंय. आता तुम्ही योग्यतेचे नाही तसं सांगितलंय. ज्यांच्या 40 लोकांनी समर्थन दिलेल्या 10-50 लोकांनी तुमच्या पार्श्वभागावर लत्ताप्रहार करून भाजपच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला, ते राष्ट्रवादी काँग्रेसला शिकवतायत की तुमचे काही लोक राष्ट्रवादी सोबत जाण्यासाठी तयार आहेत. अरे कशा करता हा उद्योग करायचा? मी म्हणतो, ज्याला आपली सावरता आली नाही, ज्याला आपलं नीट काही करता आलं नाही, त्याने सांगायचं इकडे आमच्याकडे रस्त्यावर बघा 2 मोटरसायकलवाले चाललेले असतात आणि मागच्याला कळतं की पुढच्याच्या गाडीचं ते स्टँड उघडं राहिलेलं आहे. हा सांगायला जातो ओ स्टँड असं करत तो बाजूला सांगत असतो आणि तेवढ्यात पुढे ह्याचं स्टँड समोर आलेल्या दगडावर धाडकन आपटतं, हे पडतं तोंडावर. तशी ही गत आहे. राष्ट्रवादीचं स्टँड सांगायला जाऊन आपल्या गाडीच्या स्टँडला धक्का लागलाय आणि आपण तोंडावर पडलो, बत्तीशी वळून गेली आहे आणि हे राष्ट्रवादीला सल्ला द्यायला निघालेत, तेही न खपणाऱ्या वर्तमानपत्रातून. आतापर्यंत याच वर्तमानपत्राच्या कार्यकारी संपादकांनी आपल्या पक्षाला खपवलंय आणि हे आता शहाणपण सांगून राष्ट्रवादीला शहाणं करायला निघालेत. बघा तुम्हाला पटतंय का? ते पटत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.